मधुमेह रुग्णाला नेहमी जे आमच्याकडे रुग्ण येतात म्हणजे मधुमेह असतात ते विचारतात काहीतरी गोड खावंसं वाटतंय. तर साधारणपणे आपण जरा मार्गदर्शन करा, गोड कशा पद्धतीने काय खाता येईल. वास्तविक मधुमेहींना सर्व गोड वर्ज्य आहे, कुठलंही ते गोड खाऊ शकत नाहीत. मग अशामध्ये काय करता येईल तर युक्तीनं फळं ही खायला त्यांना हरकत नाही. फळं ही स्वभावतः मधुर असतात, पण फळं खायला हरकत नाहीत. पण फळं त्यांनी कशा पद्धतीनं खावी, केव्हा खावी, कोणती खावी, ह्या संदर्भातली सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे. मी आहे डॉक्टर राजू मध्ये. आपण पाहतात शाकल्य कट्टा. मूळतः फळं ही स्वभावतःच कशी आहेत तर कफकारक आहेत. आता मधुमेहाची जर कारणं विचारात घेतली आपण तर मधुमेहाच्या कारणांमध्ये कफकारक सगळे हेतू जे आहेत म्हणजे जी कारण आहेत ती सगळी कफकारक सांगितलेली आहेत. आता ती कोणती कारणं सांगितली आहेत तर त्यांनी एक श्लोक सांगितलाय त्यामध्ये, अस्या सुखम स्वप्न सुखम दधीनी नवान्नपानम गुणवैकृतंच प्रमेह केफू हेतू कफकृच सर्व. ह्याचा अर्थ असा आहे की अस्या सुख स्वप्न सुख म्हणजे तुम्ही निवांत राहणे, सुखात राहणे, विशेषतः शरीराची हालचाल न करणे, अशा सगळ्या गोष्टी जर तुम्ही काही करत असाल तर ऑटोमॅटिक तुम्हाला कफ शरीरामधला वाढणार आहे. त्याचबरोबर दधीनी म्हणजे दुग्धयुक्त जे जन्य पदार्थ आहेत हे दुग्धजन्य पदार्थ तर तुम्ही जास्त सेवन केलं तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये कफ वाढणार आहे. अस्या सुखम स्वप्न सुखम दधीनी नवान्न पानम गुडवैकृतंच. नवं अन्न जे आहे म्हणजे भात आत्ता तांदूळ निघालेला आहे रानातनं आणि त्याचा भात करून खाल्ला, किंवा ज्वारी नुकती निघाली आहे तर ती वाळवून लगेच खाल्लेली आहे. जेवढं अन्न जुनं तेवढं कफ निर्मिती करत नाही. त्यामुळे नवीन अन्न जर तुमचं असेल, नवीन धान्य आणलं त्याचं दळून जर तुम्ही घरामध्ये भाकरी पोळी भात जर केला तर तो कफकारक असं संबोधलेला आहे आयुर्वेदाला. गुडवैकृतंच म्हणजे गोडाचे सगळे पदार्थ हे कफ वाढवणार आहेत. मग गुळाचा, आता बरेच जण काय म्हणतात की बाबा साखर नाही खायची तर गुळ थोडा खाऊ का, पण अतिशय ते चुकीचं आहे. साखर आणि गुळ ह्यात काही विशेष अंतर नाही आहे, त्यामुळं साखर आणि गुळ खायचंच नाही आहे ऍक्च्युली. त्यामुळं गुडवैकृतंच जे म्हटलेलं आहे की गोड पदार्थ सगळे हे कफकारक आहेत. आता हे सगळे जे हेतू सांगितलेत म्हणजे कारणं जी सांगितली आहेत ती सगळी कफकारक आहेत. आता फळं कशी आहेत तर फळं ही सुद्धा कफकारक आहेत. मग तुम्हाला फळं कशी खाता येतील आणि फळं का खायची हा एक मुद्दा उपस्थित होतो. तर फळं ही जरी कफकारक असतील तर त्याची जर खाण्याची वेळ तुम्ही जर व्यवस्थित पाळली आणि कोणत्या वेळेत फळं खाणे हे जर तुम्ही पाळलं तर तुम्हाला ती कफ वाढवत नाही. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दिवसाच्या 3 अवस्था आहेत. एक म्हणजे सकाळची अवस्था आहे ती कफावस्था आहे, दुपारची अवस्था ही पित्तावस्था आहे, संध्याकाळची जी अवस्था आहे दिवसाची ती वातावस्था आहे. हे झालं कफ, पित्त आणि वात. दुपारची अवस्था कशी आहे पित्ताची. मग आता सकाळची जर कफावस्था आहे तर तुम्हाला सकाळी फळ खाऊन चालतील का, नाही चाललं. म्हणजे तुम्ही दुपारी पित्ताच्या काळात फळं खाणं अतिशय चांगलं. संध्याकाळचा वाताचा काळ आहे, वाताच्या काळामध्ये सुद्धा संध्याकाळच्या वेळेला कफ वाढेल, वाताच्या काळामध्ये अग्नी मंद होईल. त्यामुळं मुळातच संध्याकाळी अग्नी मंद असतो त्यामुळे तो आणखी मंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे संध्याकाळचा काळ सुद्धा वर्ज्य झालेला आहे. मग आता राहता राहिला फक्त दुपारचा काळ. आणि जेवणाच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांमध्ये जर आपण विचार केला तर सुरुवातीची जी जेवणाची अवस्था आहे ती कशी अवस्था आहे तर पित्त प्रधान वातावस्था आहे. त्याच्यानंतरची अवस्था जी आहे ती पित्तावस्था आहे. आणि जेवण झाल्यानंतर पोटामध्ये जी अवस्था निर्माण होते ती म्हणजे कफावस्था आहे. बरेच जण काय करतात जेवण झाल्यानंतर फळं खातात, अतिशय चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला फळं जी खायची आहे ती तुम्हाला पित्त प्रधान वातावस्थे जी असते सुरुवातीला
त्या अवस्थेमध्ये फळाचं सेवन करायचं आहे. म्हणजे दुपारी खायचं आहे आणि जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही फळं खायची, म्हणजे ती कफकारक ठरणार नाहीत आणि तुम्हाला फळांपासनं मधुमेह हा ॲग्रिवेट होणार नाही, वाढणार नाही, जरी फळं गोड असली तरी. आता नेमकी कोणती फळं खायची, तर त्यामध्ये मी काही तुम्हाला फळं सांगतो. एक म्हणजे स्ट्रॉबेरी, मालबेरी, हे तुम्ही खाऊ शकता. दुसरं फळ आहे ते म्हणजे सफरचंद. सफरचंद सुद्धा तुम्ही दुपारच्या वेळेला खाऊ शकता. त्यानंतरचं फळ आहे म्हणजे पेयर, म्हणजे सफरचंदाचं, पेरू आणि सफरचंदाचं एक मिश्रण केलेलं पेयर नावाचं फळ बाजारात मिळतं. हे फळ सुद्धा तुम्ही घ्यायला हरकत नाही. त्यानंतर सायट्रस फ्रूट जे आहेत सगळे, म्हणजे संत्रा आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे, अशा पद्धतीची फळं तुम्हाला खायला अजिबात हरकत नाही. त्यानंतर एक पदार्थ सांगितलेला आहे तो म्हणजे चेरी. चेरी हे सुद्धा अतिशय फळ चांगलं आहे. बरोबर. त्यानंतर पीच म्हणून एक पदार्थ सांगितले, फळ सांगितलेलं आहे, हे फळ सुद्धा अतिशय चांगलं आहे. त्याचबरोबर करवंद, जांभळं. जांभळं तर मधुमेहासाठी अतिशय उत्कृष्ट आहे, त्यामुळं करवंद, जांभळं तुम्ही अवश्य खावा. काळ मी तुम्हाला सांगितलेलं आहे, दुपारी जेवणाला बसला तुम्ही की फळं खायचे आणि मग पुढचं जेवण तुम्ही करायचं. ऑटोमॅटिक तुमचं जेवण सुद्धा कमी जातं, आहार पण कमी जातो आणि पोषण पण चांगलं होतं. त्याच्यानंतरचं एक फळ सांगितलं म्हणजे द्राक्ष. द्राक्ष सुद्धा तुम्ही खाऊ शकता द्राक्षाच्या सीझनमध्ये. आता ही सीझन वाईज फळ आहेत. कलिंगड, आता उन्हाळ्यात सीझन आहे, कलिंगड तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही टरबूज खाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही जर्दाळू खाऊ शकता. तर ही साधारण सर्वसाधारण फळं ही तुम्हाला खायला अतिशय उत्कृष्ट आहेत. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला फळामध्ये केळ सांगितलं का? नाही सांगितलं. पेरू सांगितलं का? नाही सांगितलं. का नाही सांगितला? तर केळ, पेरू सारखे पदार्थ जे आहेत, फळं आहेत, ही कफकारक आहेत, कफ वाढवणारी आहेत. त्यामुळं शक्यतो हे पदार्थ तुम्ही, हे फळं टाळायचे. कोणती फळं खायला सांगितली हे तुम्हाला मी सविस्तर सांगितलेलं आहे, काळ सांगितलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही मधुमेहामध्ये बिनधास्त फळं खाऊ शकता, पण त्याची सुद्धा मर्यादा आहे. पोटभर फळं खाण्यात काय अर्थ नाहीये. तुम्ही जेवणाच्या वेळा फळं खाताय, मुळात तुम्हाला जेवणाची मात्रा ही मर्यादित प्रमाणातच मधुमेहाने घ्यायची आहे. त्यामुळं त्यामध्ये तुम्हाला फळाला वाटप द्यायचं आहे, जागा द्यायची आहे पोटामध्ये. त्यामुळे त्या प्रमाणातच तुम्हाला फळं ही खाल्ली पाहिजेत. आता हे सगळं तुमच्या लक्षात आलं. आता फळं का खायची? तर फळांमध्ये विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, काही ट्रेस एलिमेंट्स आहेत. फळं ही शरीराला अतिशय चांगली आणि उपयुक्त, मधुमेह रुग्णांमध्ये जी विटॅमिन लॉस होतो, आता मधुमेह म्हणून रुग्णांमध्ये वारंवार लघवीला जायला लागतं, त्यामुळे लघवी वाटे बरीचशी विटॅमिन्स ही शरीराबाहेर जात असतात. त्यामुळं फळं खाणं अतिशय चांगलं आहे. नॅचरल तुम्हाला विटॅमिन्स त्यामध्ये मिळू शकतात. जर का हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर ह्या व्हिडिओला लाईक करा. आत्तापर्यंत तुम्ही शाकल्य कट्टा हा चॅनल जर माझा सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.